हाय गाईज, या गाण्याभोवती सुरू असलेल्या वादाबद्दल मला थोडं बोलायचं आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट सांगते. सध्या मी माझ्या खूप जवळच्या मित्राच्या निधनापुढे खूप दुःखात आहे. आणि मी सध्या अशा ठिकाणी आहे जिथे नेटवर्कही नाही, त्यामुळे नेमकं काय चाललंय हे मला बघता आलं नाही. पण आज थोडं नेटवर्क मिळालं म्हणून मला काही अपडेट्स कळे. म्हणून काही गोष्टी स्पष्ट करायला मला वाटलं. मी खूप मोठा व्हिडिओ करणार नाही, पण कृपया माझं ऐका. हे गाणं एका वेगळ्या इंडस्ट्रीचा भाग आहे ज्याला सँडलवूड म्हणतात, आणि हे गाणं मी 3 वर्षांपूर्वी शूट केलं होतं. मी हे काम होकार देऊन केलं कारण ते एका मोठ्या चित्रपटाचा भाग होतो आणि त्यात एक मोठा आयकॉन होता, संजय दत्त. त्यांच्यासोबत काम करायला कोण नाही म्हणेल, ते खूप मोठे कलाकार आहेत. मला सांगितलं गेलं होतं की हे एका आयकॉनिक गाण्याचं रिमेक आहे, म्हणून मी ते मान्य केलं. जेव्हा मी सेटवर हे गाणं शूट करत होते तेव्हा गाण्याचा अर्थ समजण्यासाठी मी पूर्णपणे फिल्म मेकरवर अवलंबून होते. ते मला गाण्याचा अर्थ सांगत होते आणि त्यांच्या सांगण्यावर मी विश्वास ठेवत होते. त्यांनी जेव्हा मला गाणं समजावून सांगितलं तेव्हा त्यात काहीही अश्लील किंवा अयोग्य वाटलं नाही. पण मला कन्नड भाषा समजत नाही, त्यामुळे ते जे सांगत होते त्यावरच मी विश्वास ठेवला. आता त्यांनी जे केलं ते म्हणजे या गाण्याचा हिंदी व्हर्जन तयार केला, आवाज हिंदीमध्ये डब केला आणि त्यात असे शब्द टाकले जे खूपच अयोग्य आहेत. याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. त्यांनी माझी परवानगीही घेतली नव्हती. जेव्हा मला गाण्याच्या लॉन्चसाठी बोलावलं तेव्हा मी तिथे बसून कन्नड व्हर्जन पाहिलं. सर्वात आधी मला याचाच प्रॉब्लेम झाला की त्यांनी लिरिकल व्हिडिओ बनवताना माझी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यात माझे काही फोटो वापरले होते जे अजिबात चांगले दिसत नव्हते. मला ओळखणाऱ्या लोकांना माहीत आहे की माझे फोटो वापरण्यापूर्वी मी नेहमी त्यांना मंजुरी देते, पण त्यांनी माझ्या परवानगीशिवाय तो व्हिडिओ टाकला. त्याशिवाय त्यांनी माझा आणि संजय दत्त यांचा एक फोटो AI वापरून बनवला होता, आणि मी आधीपासूनच AIच्या विरोधात आहे. म्हणून त्या इव्हेंटमध्ये मी आधीच खूप चिडलेली होते. पण तरीही मला सभ्यपणे वागावं लागतं, कारण माझ्यासमोर मीडिया होता, फिल्म मेकर होते आणि मला काम देणारे लोक होते. म्हणून मला स्वतःला एका मर्यादेत ठेवावं लागलं. पण आतून मात्र मी खूप अस्वस्थ होते. नंतर त्यांनी हिंदी व्हर्जन वाजलं. हिंदी व्हर्जन ऐकल्यावर मला लगेच कळलं की आता मोठा प्रॉब्लेम होणार आहे, कारण हिंदी मला समजते. मी लगेच डायरेक्टरला सांगितलं की हे योग्य नाही, यावर खूप मोठा विरोध होणार आहे. त्यामुळे मी स्वतःला या प्रोजेक्टपासून दूर केलं. तुम्ही पाहिलंच असेल की मी या गाण्याचं कुठेही प्रमोशन केलं नाही. मी पुन्हा डायरेक्टरला सांगितलं की माझी इमेज आणि प्रतिष्ठा धोक्यात आहे. एक गोष्ट सांगते, आमच्यासारख्या कलाकारांकडे फारशी ताकद नसते. आम्ही नेपो किड्स नाही. आमच्यामागे मोठा प्रभाव किंवा ताकद नाही. आम्ही फक्त आमच्यावर आणि आमच्या प्रेक्षकांवर अवलंबून असतो. आमच्याकडे फारशी सत्ता नसते. पण बॉलिवूडमध्ये मला खूप चांगले लोक भेटले ज्यांनी माझ्या मताचा आदर केला, माझ्या क्रिएटिव्ह निर्णयांना मान दिला. त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे. पण काही इंडस्ट्रीमध्ये असं नसतं. तिथे कलाकारांचं मत ऐकलं जात नाही. त्यांना त्याची फारशी काळजीही नसते. तो एक वेगळा विषय आहे ज्याबद्दल आपण कधीतरी वेगळ्या वेळी बोलू. या सगळ्या विरोधामुळे शेवटी त्यांनी ते गाणं काढून टाकलं, आणि त्याबद्दल मी आभारी आहे. मीडियाला आणि सतत याबद्दल बोलणाऱ्या पेजेसना मी एक गोष्ट सांगू इच्छिते. जर तुम्हाला खरंच हा विषय त्रास देत असेल तर फक्त कलाकारांना टार्गेट करू नका. असं कंटेंट बनवणाऱ्या फिल्म